नमस्कार. सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मिसळ. त्यासाठी आपण रात्री 2 दिवस पहिले ही मठ भिजायला घातली होती. नंतर रात्रभर ही कपड्यात बांधून ठेवली, पाणी काढून त्यातलं. आधी पाण्यात भिजायला घातली पूर्ण रात्रभर आणि दिवसभर ही बांधून ठेवली. तर असे त्याला मोड सुटलेले आहेत, असे मोड आलेले आहे. ही मोडाची मटकी तयार झालेली आहे. तर आपण याचा आता मिसळ बनवणार आहोत. मिसळ बनवण्यासाठी आपण थोडंसं आलं, खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे. आता ते आपण मिक्सरमध्ये सगळं वाटून घेणार आहोत. आपण कांदा पण कापून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेले आहे. 2 कांदे आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तर मिसळ बनवण्यासाठी आपण पातेलं तापून घेतलं आहे. त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जिरी मोहरी टाकून घेतली आहे. आता ती तडतडायला लागलेली आहे. आपण जो कांदा कापला होता तो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. हा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. कांदा असा लालसर झाल्यावर परतून घेतल्यावर आपण त्यात खोबरं, लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेणार आहे. ते पण आपण वाटून घेतले. 1 चमचा टाकायची ती. आता हे सगळं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळं तिखट, काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि हळद टाकून घेणार आहोत. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर आपण जे टोमॅटो चिरले होते त्याची प्युरी करून घेतली, ती आपण याच्यात टाकणार आहोत. ही पण पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आता या मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे. आपण याच्यात ही मोड आलेली मटकी टाकून घ्यायची शिजवण्यासाठी. चांगलं परतून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं. आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपली मिसळ तयार झालेली आहे. त्यासाठी आपण आता प्लेट लावणार आहोत. आपण आधी फरसाण टाकून घेतलेलं आहे. यावर आपण मिसळ टाकून घेणार आहोत. कांदा टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकून घेणार आहे. लिंबू पिळणार आहे. अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे. तर त्याची टेस्ट सांगते मी. अशा प्रकारे आपले मिसळ पाव तयार झालेला आहे. आता त्याची टेस्ट सांगते कशी झाली.
छान लागतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.